महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. भारत हवामानशास्त्र विभाग आणि कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी आगामी 4 दिवसासाठी दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून हा हवामान अंदाज मी आपणाला देत आहे. आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात कोकण, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रावर 1012 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील. याचाच अर्थ किमान व कमाल तापमानात वाढ होईल आणि थंडीचे प्रमाण कमी राहील या भागामध्ये. तर विदर्भ व मराठवाड्यावर 1016 हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील व थंडीचे प्रमाण अधिक राहील. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी आणि शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर 1016 हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणं शक्य आहे आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणातही वाढ होईल. मात्र शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर 1014 हेक्टोपास्कल इतका मध्यम स्वरूपाचा हवेचा दाब राहील आणि थंडीचं प्रमाणही मध्यम राहील. म्हणजेच आज दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण मध्यम स्वरूपात, तर विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण चांगल्या स्वरूपात चांगलं राहील. तसंच पुढे शनिवारी देखील तशीच परिस्थिती आपल्याला दिसेल आणि गुरुवारी आणि शुक्रवारी थंडीचं प्रमाण थोडं वाढेल. या आठवड्यात फार मोठ्या हवामान बदलाची शक्यता नाही आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहणं शक्य आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आता हळद काढणीला आलेली असल्यास हळदीचं काढणीचं काम पूर्ण करावं, शिजवण्याचं काम पूर्ण करावं, वाळवण्याचं काम पूर्ण करावं. मात्र ज्या वेळेला ही वाळवण्याची स्थिती असेल त्यावेळेला आपण थोडं अंदाजाकडेही लक्ष द्यावं. भेंडीची लागवड करावी, उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी, कलिंगडाची लागवडही पूर्ण करावी, ढोबळी मिरची त्याची रोपांची लागवड करावी, सुरू ऊसाची लागवड करावी. हे झालं आता आपण पिकांच्या लागवडी संदर्भात आणि काळजी घेण्यासंदर्भातली माहिती. आता शेतकरी प्रश्नांच्या उत्तराबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तुरीचे पिकाची कापणी नियोजन कसे करावे, पाऊस किंवा गारपीट होईल का, असे श्री गायक डांगे यांनी विचारले. सध्या तरी मोठ्या हवामान बदलाची शक्यता नाही. ढगाळ हवामानामुळे काही प्रमाणात आपल्याला थोडाफार परिणाम जाणवेल, मात्र त्याचा प्रभाव इतका मोठा राहणार नाही. आपण तुरीचे पीक परिपक्व होताच कापणीचं नियोजन करावं. गव्हाची पेरणी डिसेंबर अखेरीस केली तसं मला दगडू माळी यांनी कळवलं आहे. ढगाळ हवामानाचा काही प्रॉब्लेम होईल का असं विचारलं. सध्या तरी मोठ्या हवामान बदलाची शक्यता नाही. ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव गव्हावर वाढू शकतो. तसे दिसून आल्यास कीटकनाशकाची फवारणी आपण जरूर घ्यावी. आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय मी आपल्याला माहिती देणार आहे. मल्लक्काप्पा निंबाळे यांनी कळवले आहे की माझे अंदाज शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहेत, तेव्हा अशीच सेवा द्यावी हेच विनम्र अभिवादन ते करत आहेत. धन्यवाद. किशू दादा कळवतात की माझे अंदाज बरोबर योग्य असतात, त्यांनाही मी धन्यवाद देतो. श्री प्रशांत यदगिरे कळवतात की माझा हवामान सल्ला मिळतो त्यानुसार नियोजन केले जाते, त्यांनाही धन्यवाद देतो. उद्धव खाडे यांनी मला शेतकऱ्यांचे गुरु अशी उपमा दिली आहे. तसेच मिलिंद नरुले यांनी मला शेतकऱ्यांचे कैवारी अशी उपमा दिली आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यानंतर अशा प्रकारे हे काम जे आहे ते मी 1972 सालापासून करतो आहे आणि ते आकाशवाणी पुणे केंद्र, आकाशवाणी नाशिक केंद्र, आकाशवाणी परभणी केंद्र या केंद्रांवरून सुरुवातीला काम केलं. आता मी परभणी केंद्रावरून देखील हे काम दर जून ते सप्टेंबर या कालावधीत करत आहे. याशिवाय दूरदर्शनच्या
अनेक कार्यक्रमामध्ये 1972 सालापासून पीकवार मी कार्यक्रम केलेले आहेत. हवामानापासून लागवडीपर्यंतची सगळं माहिती देण्याचं काम मी 72 सालापासून ते जवळजवळ 90-95 सालापर्यंत सतत केलेलं आहे. त्यामुळं दर आठवड्याला एक कार्यक्रम मी करत असायचो. तोच उपक्रम मी आता पुन्हा राबवायचं ठरवलं आहे. आता याशिवाय मी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचा फार्मचा 10-15 वर्ष प्रमुख होतो. तेव्हा सर्व पिकांच्या लागवडी आणि बीज उत्पादन वगैरे असे कार्यक्रम मला पार पाडावे लागत होते. सरकारी फार्मचाच मी प्रमुख होतो आणि त्यामुळं जबाबदारी तेवढीच होती. आणि त्या अनुषंगानं मला जे फार्मरचे अनुभव आहेत ते मी आपल्याला शेअर करत असतो. याशिवाय मी गणेशखिंड बॉटॅनिकल गार्डन इथं फळं फुलं भाजीपाला या संशोधन केंद्राचा संचालक डायरेक्टर होतो आणि तिथेही आम्ही नवीन भेंडीची जाती आणि इतर काही नवीन निर्मिती करण्याचं काम केलं आहे. याशिवाय राहुरी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र 8,000 एकर क्षेत्रावरती देखील मी तिथला फार्म अधीक्षक होतो. तिथेही मी 2 वर्ष काम केलं आहे. फार्मचा अनुभव असल्यामुळं मला माहिती आहे की काय घडू शकतं, कसं घडू शकतं, कसा अडचणीत शेतकरी येऊ शकतो. आणि त्या अनुषंगानंच आता जो काही वेळ माझ्याकडं आहे त्या वेळेचा सदुपयोग करावा या हेतूनच मी हे काम करत आहे. आणि आपणा सर्वांची इच्छा आहे की मी हे काम चालू ठेवावं. माझ्या परीनं मी हे चालूच ठेवणार आहे. आणखीन मला काही हवामानविषयक माहिती तुम्हाला देता आली तर तेही मी देणार आहे. मला मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीचा सदस्य म्हणून 5 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीचा सदस्य म्हणूनही 5 वर्ष मी काम केलं आहे. राज्य सल्लागार म्हणून कृषी विभागाचा राज्य सल्लागार म्हणून मी 5 वर्ष काम केले. हे सगळं काम केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी सल्लागार या पद्धतीनं आपण काम करावं आणि कृषी आणि हवामान हे दोन्ही विषय आपण जास्तीत जास्त त्यांच्या मनामध्ये भरवावेत, त्यांना त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं या हेतूनच हे काम आपलं चालू ठेवलेलं आहे. आता त्याचाच पुढचा टप्पा आता प्रत्यक्ष मी शेतकऱ्यांसाठीच हे काम करायचं ठरवलं आहे. तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे. माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी जरूर करेन आणि ह्या चॅनलवरनं माहिती देईन. याशिवाय श्री दीपक मगर, योगेश मस्के, प्रवीण पाटील, नितीन मेहर, तवर बंडू, अशोक गोसावी सर्वांनी मला धन्यवाद दिले. मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना धन्यवाद देऊन इथंच थांबतो. दर बुधवारी आपण भेटत जाऊ. आपण फक्त आपल्यापुरतं न पाहता ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत जाईल असे आपण आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपवरनं एवढं आपण पाहावं. त्याला कारण असं की जेवढे शेतकरी महाराष्ट्रातल्या हवामानाच्या अनुषंगानं ज्ञानी होतील ते काम तेव्हाच माझं काम बरोबर चाललं आहे असं पुढं होईल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हवामानाबद्दल जागृत करणं, ज्ञानी बनवणं आणि भलते सलते अंदाज येणाऱ्यांच्यावरती मग त्यांना समजेल की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हेही आपल्याला जाणून घेता येईल. अशा उद्देशानंच हा कार्यक्रम मी जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हा सुरू केला आणि आता त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ते पाहून मला खूप आनंद होतो आहे. आपण सर्वांनी शेती कामात लक्ष घालावं. नवीन सगळे गोष्टी जेवढ्या करता येईल तेवढ्या कराव्या. ज्या मालाला भाव आहे अशीच लागवडी कराव्यात असं मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आणि तेवढं हे करून आपण पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन जय महाराष्ट्र.